सध्या राज्यभरामध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच आता सोलापूर जिल्ह्यात देखील असंच एक प्रकरण समोर आलंय। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। 22 वर्षीय विवाहित आशाराणी पवन भोसले हिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलेलं आहे। पण ही आत्महत्या आहे की हत्या आहे हा प्रश्न आशाराणीच्या माहेरच्या मंडळींनी मात्र उपस्थित केलाय। सासरच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे। या प्रकरणात आशाराणीचा पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। आशाराणीची कहाणी 2019 पासून सुरू होते। तिची मोठी बहीण उषाराणी हिचा विवाह मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथील ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी झाला। याच वेळी उषाराणीचा दीर पवन भोसले याने आशाराणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं होतं। दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला, पण लग्नानंतर काही काळातच आशाराणीच्या आयुष्यातील रंग मात्र फिके पडू लागले। 2022 मध्ये तिला वैष्णवी नावाची मुलगी झाली, पण मुलगी झाल्यापासून सासरच्या मंडळीचा त्रास तिला मात्र वाढलेला होता। 4 चाकी गाडी आणि पैशांच्या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सासरच्या मंडळींकडून सुरू झाला। आशाराणीच्या कुटुंबियांनी सांगितलं की पवनने अनेकदा तिला माहेरच्या मंडळींशी व्हिडिओ कॉलवर बोलताना मारहाण केलेली होती। आमच्या डोळ्यासमोरच तिला मारलं जायचं असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलंय। 2024 मध्ये त्रास असह्य झाल्यामुळे आशाराणी ही माहेरी रायचूर या गावामध्ये निघून आलेली होती। मात्र पवनने त्यावेळी पोलिसात तक्रार केली की पत्नी नांदायला येत नाही। महिला तक्रार निवारण केंद्राने समुपदेशन करून आशाराणीला पुन्हा एकदा सासरी पाठवलं, पण तिथेही त्रास थांबला नाही। 3 जून 2025 रोजी आशाराणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। ती दुसऱ्यांदा गर्भवती होती आणि तिची 3 वर्षांची मुलगी वैष्णवी ही सासरच्या मंडळींच्या ताब्यात होती। आशाराणीच्या माहेरच्यांनी तिच्या मृत्यूवर संशय व्यक्त केलेला आहे। ही आत्महत्या नाही, हत्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी पवन, अलका आणि सासरे बलभीम यांच्यावर 4 चाकी आणि पैशांसाठी छळ केल्याचा आरोप केलाय। स्वयंपाक नीट होत नाही, मुलाला इज्जत देत नाही असं म्हणत सासू सासरे तिला सारखा मानसिक त्रास देत होते असं आशाराणीचे वडील नागराज डोने यांनी फिर्यादीत नमूद केलंय। आशाराणीची मोठी बहीण उषाराणी हिलाही सासरी त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून ती रायचूरला माहेरी राहते आहे। दोन्ही बहिणींच्या सासरच्या त्रासाने कुटुंब मात्र पुरतं उद्ध्वस्त झाल्याची भावना नागराज डोने यांनी व्यक्त केलेली आहे। नागराज डोने यांच्या फिर्यादीवरून पवन भोसले, अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून मुलगी वैष्णवीला आशाराणीच्या माहेरच्यांना सुपूर्द करण्यात आले। आशाराणीच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? सासरच्या छळामुळे तिने आत्महत्या केली की यामागे काहीतरी गूढ आहे? तिची 3 वर्षांची मुलगी वैष्णवी आणि माहेरच्यांचं भवितव्य काय? या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून समोर येणारच आहेत। पण या घटनेने सोलापूर जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडवलेली आहे। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात। अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।